नाव तुमचं? माझं नाव विनोद माणिक पाटील. काय नेमकं तुमच्याबरोबर झालं? आमचा क्रिकेटची एक मॅच होती आमची 50+ची. आम्ही तिथे खेळायला गेलो होतो. आम्ही स्टंप बिम ठोकले होते. तर तिथे मॅच चालू होण्याच्या अगोदर प्रथमेश पाटील आला. त्यांनी आम्हाला विरोध केला की तुम्ही नाही खेळला तर मी खेळेन इथे. तर त्याला मी बोललो पहिले आम्ही खेळतो 4 ओव्हर नंतर तू खेळ. तर तिथे पाण्याच्या बाटल्या होत्या, त्यांनी लाथेने उडवल्या. तिथे झाला थोडा मिटवला आणि नंतर मी घरी यायला निघालो तर त्यांनी तिथे 25 ते 30 मुलं बोलवून ठेवली होती. माझी गाडी अडवली. गाड्या त्यांनी आडव्या ठेवल्या होत्या. बाईक आम्हाला गाडीतून खेचून खूप मारला. लखन पाटील, प्रथमेश पाटील, तृप्ती पाटील होती. अशी भरपूर होती. त्यांचा एक कामाला मुलगा येतो होता. त्यांनी इथे माझ्या फायटरचे वार केले. त्यांच्या धारदार शस्त्र होती त्यांच्या हातात. तलवार आणलेली त्यांनी मारायला, पण माझी घरची धावून आली म्हणून मी वाचलो. नाही तर आज माझी घरची नसती आली तर मी आज जिवंत नसतो इथे. मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, परंतु पोलीस आमचं गुन्हा नीट त्यांनी घेतला नाही. साधे कलम लावल्यात. माझी एकच मागणी आहे 307 कलम त्यांना लागला पाहिजे. 300 प्रथमेश गावातला एक गुंडाच आहे आमच्या गावात. त्याला सर्व गुंडाच बोलतात. त्याची आई वकील आहे, त्याच्यामुळे तो उडतो जास्त. पक्ष शिवसेनेचा, युवा सेनेचा त्याला पद आहे. काही गोष्टीत तो उडतो. त्याची आई वकील आहे म्हणून तो जास्त गुंडेगिरी करतो गावात. सर्वांना दमदाटी करतो. याच्या पहिले पण आमच्या भावाला त्यांनी जीव द्यायला लावलेला होता. त्याच्यामध्ये त्यांचं दोघांचंही नाव आहे. आम्हाला वारंवार त्रास देत होतो. असं होता कामा नये. आम्हाला न्याय द्या. आम्ही सामान्य माणसं आहोत. आम्हाला सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, बस आमची एवढीच विनंती आहे. माझं नाव प्रथमेश संतोष पाटील. मी राहायला संदप या गावात आहे आणि माझ्याकडे शिवसेना कल्याण लोकसभेचा उपजिल्हा प्रमुख हा पद आहे, शिंदे गटाचा, युवा सेनेचा. मला आता हे तुमच्याकडूनच कळलं का 30 ते 40 जणांना आणून मी मारहाण केलेली आहे. आणि जो समोरचा व्यक्ती आहे ज्याने हे तुम्हाला सांगितलं आहे त्या व्यक्तीचा वय बघा. आणि 30 ते 40 जणांनी येऊन मारण्या इतपत त्याची कॅपॅसिटी तरी आहे का? 30 ते 40 जणांनी एक फटका जरी त्याच्या मारला तरी तो राहील का? तुम्ही त्याची हालत बघून आले असाल तिकडे. वाद या कारणामुळे झाला का आमच्या संदप गावात एक ग्राउंड आहे. तिकडे आम्ही गेल्या 8-9 दिवसापासून रेग्युलरची मुलं प्रॅक्टिस करतो. आणि हा जो विनोद पाटील आहे तो 40+ आहे. तर मध्येच त्यांनी 2 दिवसापूर्वी त्याची टीम बोलवली. 12-15 पोरं आणली तिथे आणि आमच्यावर दादागिरी करायला लागला का इथे तुम्ही खेळायचं नाही, इथे मीच खेळणार. स्टंप वगैरे आणून ठोकले त्यांनी आणि आमच्यावर दादागिरी करायला लागला. त्यानंतर काही जणांनी मध्यस्थी करून तो आमचा वाद मिटवला तिकडे. त्यानंतर जेव्हा मी माझ्या घराच्या इथे बाहेर बसलो होतो माझ्या सहकाऱ्यांसोबत, मित्रांसोबत, आम्ही 3-4 जण बसलो होतो, तेव्हा त्यांनी तिकडे येऊन पुन्हा गाडी आमच्या अंगावर घालून आणि हातात बॅट घेऊन उतरून पुन्हा मला मारायचा प्रयत्न केला. त्यात मी थोडासा इंजर्डसुद्धा झालो आणि ते आम्ही पोलीस स्टेशनला सांगितलं आहे. त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. ते पहिलेपासून त्यांच्या ह्याच मागण्या आहेत. माझी आई पेशाने वकील आहे. आमच्या समाजात नाव खूप चांगलं आहे. हे काही असतात गावातले ज्यांना ते बघवत नाही. एखादा पुढे चालला आहे तर ते त्याचा कुठे नाव खराब करावा तर ते अशा प्रकारे नाव खराब करायचा प्रयत्न करतात. विरोधक म्हणून नाही, ते सुद्धा त्याच पक्षात आहे. पण कुठे आमचं वर्चस्व गावात जास्त आहे किंवा लोक आम्हाला चांगले मानतात, त्यामुळे त्यांचं कदाचित हे भ्रम असावा का आम्ही असं करू तसं करू, काहीतरी आमच्याबद्दल वाईट बोलून आम्हाला वाईट करावं, आमची प्रतिमा खराब करावी, असा त्यांचा उद्देश असेल. साहेब, त्या जुन्या गोष्टी आहेत. त्यात आम्ही हायकोर्टात जाऊन ती क्वॅशसुद्धा केलेली आहे. हायकोर्टाने आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे भरोसा आहे आणि न्यायालयाने आम्हाला त्यात निर्दोष केलेला आहे. क्वॅश झालेली आहे ती केस. हे जाणून बुजून आमच्या प्रतिमेवर डाग लावण्याचा प्रयत्न करतात आणि हे चालूच राहणार. त्यांची मेंटॅलिटी ती आहे. काय त्या दिवशी नेमका आम्ही बसलो असताना त्याची इनोवा गाडी आहे ती तो म्हणतो मी फोडण्याचा प्रयत्न केला. ती गाडीची तुम्ही एकदा अवस्था बघा, ती अशीच फुटलेली आहे. तिला कोण फोडायचा प्रयत्न करणार? आणि त्यांनी माझ्या अंगावर टाकून मला मारायचा प्रयत्न केला आणि त्यांनी जाऊन उलटा माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे भरोसा आहे. आम्हाला न्याय हा मिळणारच.